समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकास कामस निधी कमी पडणार नाही। पणनमंत्री जयकुमार रावल। जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास कोणीही थांबवू शकणार नाही। बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ। छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर चालवित आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक आणि सक्षम बाजार व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे। त्यासाठी जयसिंगपूर बाजार समितीच्या विकासाला गती देण्यात येईल। राजर्षी शाहू महाराजांचा समता व सहकाराचा विचार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ग्रामविकासाचा विचार घेऊन बाजार समितीला आधुनिक रूप देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाच्या प्लिंथ जोता कॉन्क्रिटीकरण कामाचा तसेच भाजीपाला मार्केटमधील व्यापारी गाळ्यांच्या पहिल्या मजल्याच्या स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी नामदार जयकुमार रावल बोलत होते। स्वागत सभापती शिवाजी चव्हाण यांनी केले। प्रास्ताविकात माजी सभापती सुभाषसिंह राजपूत यांनी आपल्या विविध मागण्या मंत्री महोदयासमोर मांडल्या। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूर बाजार समिती ही केवळ बाजारपेठ नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे केंद्र आहे। जयसिंगपूर शहराची स्थापना शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळावी या उद्देशाने झाली असल्याचे सांगितले। या प्रसंगी आमदार अशोकराव माने, अनिलराव यादव, सावकर मादनाईक, संजय पाटील यड्रावकर, प्रकाश पाटील टाकवडेकर, नारायण पाटील, कोल्हापूर बाजार समितीचे सभापती नानासाहेब कांबळे, वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, कृषी व पणनचे उपव्यवस्थापक सुभाष घुले, सहाय्यक निबंधक संदीप शिंदे, अमरसिंह पाटील, बाबगोंडा पाटील यांच्यासह उपसभापती माधुरी सावगावे, सर्व संचालक मंडळ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सचिव सुनील रामदास गावडे, महावीर पाटील, सुरेश माणगावे, दीपाली चौगुले, दर्याप्पा सुतार, चंद्रकांत जोंड, संजय अनुसे, भगवान पाटील यांच्यासह कर्मचारी यांचे योगदान लाभले। सूत्रसंचलन बबन यादव यांनी केले। आभार विजयसिंह देशमुख यांनी मानले। समाजकार्य न्यूजसाठी जयसिंगपूरहून दत्तात्रय कदम।